Welcome, students. In the first part of our new lesson, the muscular system and digestive system in human beings. Students, in 6th standard, we have learned about organ system. What is meant by organ system? The group of organs performing similar functions together in a body is called an organ system. बघा मुलांनो, आपल्या शरीरातील वेगवेगळी कार्ये वेगवेगळे अवयव किंवा इंद्रिये करतात. म्हणूनच आपल्या शरीरातील ठराविक कामे एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था म्हणजेच ऑर्गन सिस्टीम असे म्हणतात. देर आर मेनी ऑर्गन सिस्टीम्स. फॉर एक्झाम्पल, स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, respiratory system, nervous system, circulatory system. Students, there are many bones in our body. These bones are joined to each other by ligaments. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अनेक हाडे आहेत आणि ही हाडे एकमेकांना सांध्यामुळे जोडली गेलेली आहेत. In 6th standard, we learned about bones. Now we are going to learn about muscles. So let's learn about muscular system. So students, try this. म्हणजेच मुलांनो, तुम्हाला हे करून पाहायचे आहे. Close your fist tightly. म्हणजे तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. म्हणजे ही मूठ घट्ट आवळून हात कोपऱ्यात दुमडा. नाव फील द अप्पर पार्ट ऑफ द आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स? Did you feel the hardness in the upper arm? जेव्हा आपण हात लावतो तेव्हा दंडाचा भाग तुम्हाला टणक जाणवला का? This fleshy part consists of muscles. हा जो मांसल भाग आहे तो म्हणजेच स्नायू होय. Muscles contract and relax as different parts of our body move. And these muscles give our body a specific shape and posture. पहा मुलांनो, शरीराच्या विविध हालचाली करत असताना आपले हे जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावतात व रिलॅक्स म्हणजे शिथिल देखील पावतात आणि यामुळेच शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण या स्नायूमुळे प्राप्त होते. मसल्स. व्हॉट आर मसल्स? Muscles are bundles of fibers that can be contract and relax as required. हे जे स्नायू आहेत ना म्हणजे मसल्स, हे स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे बंडल्स ऑफ फायबर्स आहेत. नाउ स्टुडंट्स, कॅन यू टेल व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स? हे जे स्नायू आणि हाडे आहेत यामध्ये कोणता परस्पर संबंध आहे तो आता आपण जाणून घेऊया. मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. हे जे स्नायू आहेत हे हाडांना टेंडन्स म्हणजे स्नायू बंधांनी घट्ट जोडलेले असतात. When muscles contract, there is movement at the joint and the bones move either nearer to or away from each other. आपले हे जे स्नायू जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा सांध्यांपाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. The action of muscles is necessary for all kinds of movements, from the small movements of eyelids to those that demand great strength, as when chopping wood with an axe.
पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या ज्या सर्व क्रिया आहेत या फक्त स्नायूमुळे म्हणजेच मसल्समुळे घडतात. We use muscles for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing, etc. पहा मुलांनो, विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. Now students, do you know there are more than 600 muscles in the human body. These muscles contribute almost 40% of the weight of a healthy adult human body. मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात आणि प्रौढ निरोगी व्यक्तींच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे फक्त स्नायूंचे असते. There are about 30 muscles in the human face. Our eyes, mouth and nose are encircled by small muscles. आपल्या मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून यामध्ये आपल्याला आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. Expressions like happiness, sadness, fear are expressed by the movements of these muscles of the face. आणि आपले हे जे डोके, तोंड, नाक हे देखील आहे यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात आणि या स्नायूमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसून येतात. Now students, these muscles, there are many muscles in our body and the muscles of the different organs in our body are not identical. म्हणजे आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असत नाहीत. So there are mainly two types of muscles, voluntary muscles and involuntary muscles. Working with hands, walking, eating, etc. are functions that depend upon our will. पहा मुलांनो, हातांनी काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे these are the functions that depend upon our will. And muscles used in these actions are called voluntary muscles. आणि म्हणूनच अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणजेच ऐच्छिक स्नायू असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल्स, muscles in our arms and legs are voluntary muscles. म्हणूनच हात आणि पाय या अवयवात असणारे जे स्नायू आहेत हे व्हॉलंटरी मसल्स असतात. Now, involuntary muscles. Various processes like breathing, digestion, blood circulation are vital functions. That is, they are essential for life. म्हणजेच श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. They do not depend upon our will. The muscles of organs which carry out these involuntary functions are called involuntary muscles. आणि म्हणूनच अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना आपण अनैच्छिक स्नायू असे म्हणतो. Functions of organs like the stomach, intestine, lungs, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. पहा मुलांनो, जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने या इनव्हॉलंटरी मसल्सच्या साहाय्याने होत असतात. So students, in this video we learn about muscles and the types of muscles. Thank you.